एवढे सगळे फॉलोअर एका रात्रीत तर भेटलेले नाहीये। हजारो चुका, अनलिमिटेड रील आणि खूप सारा संयम, हे सगळं करून इथपर्यंत माझा प्रवास आज 1,70,000 पर्यंत आलेला आहे। आणि याच्या पुढे पण मी प्रयत्न करते आहे माझे फॉलोअर्स गेन करण्याचा। पण हे जेवढे मी फॉलोअर्स वाढवले आहेत ते करता करता मी खूप साऱ्या चुका केलेल्या आहेत आणि त्या चुका तुमच्याकडून होऊ नये म्हणून मी आज हा रील बनवते आहे। तर ही पाचवी जी चूक मी तुम्हाला सांगणार आहे ती खरंच खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की मी केली ती चूक आणि माझे फॉलोअर्स खरंच थांबले होते आणि तुम्ही करावे नाहीत म्हणून मी तुम्हाला ही चूक सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सो हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं खानदेशी पीयूच्या ब्लॉग मध्ये। तर मी मागच्या वेळेस एक व्हिडिओ टाकला होता की माझे फॉलोअर कसे वाढले आणि माझा 1,70,000 पर्यंतचा प्रवास। तर त्याला तुम्ही सगळ्यांनी खूप छान असा रिस्पॉन्स दिला, खूप छान प्रतिसाद दिला। खूप ताई लोकांनी मला ना मेसेज पण केले की ताई आम्ही खरंच आता तुम्ही सांगणार आहेत ना तर आम्ही खरंच प्रयत्न करणार आहे, हार मानणार नाहीये आणि आम्ही आमचं इन्स्टा कंटिन्यू चालू ठेवणार आहे। तर असे खूप सारे लोकांचे मला मेसेज आले होते। तर मी म्हटलं हे केले मी, ठीक आहे फॉलोअर्स, पण ते करता करता माझ्याकडनं काही चुका पण झालेल्या आहेत। तर त्या ज्या चुका मी केल्या आहेत त्या चुका तुम्ही करू नयेत म्हणून मी आज हा स्पेशल रील बनवते आहे, आपला व्हिडिओ बनवते आहे। तर हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण माझं हेच आहे की मी केलेल्या चुका तुम्ही करू नये आणि मी कोणत्या त्या 5 चुका केल्या तुम्हाला मी आज त्या सांगणार आहे। तर मी केलेली पहिली चूक, इंस्टाग्रामवर व्हिडिओ रोज पोस्ट न करणे। आपण काय करतो, आपल्या सोयीनुसार आपण रील पोस्ट करतो। आता कामातून आपल्याला वेळ भेटला तर आपण एखादी रील काढतो, पोस्ट करतो, परत 2-3 दिवसांनी थोडा वेळ भेटला का परत पोस्ट करतो। पण तसं नसतं। इंस्टाग्रामवर जर आपल्याला ग्रो करायचं आहे तर इंस्टाग्रामच्या रूल्सचं पालन करायला पाहिजे। इंस्टाग्रामचा रूल पहिला हाच आहे की तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू टाकायचा आहे। हप्त्यातून 3-4 वेळा तरी तुम्ही व्हिडिओ टाकायचा आहे। जर तुम्हाला कंटिन्यू टाकायला जमला नाही पण रोज एक व्हिडिओ तुमचा पडला पाहिजे। रोज एक व्हिडिओ पडला तर इंस्टाग्रामच्या अल्गोरिदमला समजतं की हे इंस्टाग्रामवर कंटिन्यू काम करतो आहे। मग अल्गोरिदमचं लक्ष तुमच्याकडे जातं आणि नंतर ते बघतात की हे कसं करता आहेत, यांचे व्हिडिओ रोज पडता आहेत का। मग हे व्हिडिओ जर रोज पडत असेल ना तर अल्गोरिदम तुमचे व्हिडिओ पुढे पुढे पाठवतो आणि व्हायरल करण्याचे चान्सेस जास्त असतात। त्यामुळे तुम्ही रोज एखादा व्हिडिओ तरी टाकत जा। त्याच्यानंतर स्टोरीही टाका। जो व्हिडिओ तुम्ही अपलोड करणार आहे तो स्टोरी म्हणून इन्स्टाला टाका। तो व्हिडिओ जेव्हा तुम्ही स्टोरीला अपलोड करणार तेव्हा त्याच्यावर लिहा न्यू रील म्हणून असं टाका। म्हणजे जेव्हा तुमचे फॉलोअर्स स्टोरी बघणार तेव्हा त्यांना कळेल की हो न्यू रील आलेला आहे आणि ते तुमच्या फीडमध्ये रील बघायला जाणार। तर अशा प्रकारे जेव्हा जेव्हा तुम्ही व्हिडिओ टाकणार ना तेव्हा इंस्टाग्रामवर स्टोरीमध्ये व्हिडिओ टाकत जा, पण लगेच टाकू नका। जेव्हा तुम्ही व्हिडिओ अपलोड करणार ना त्याच्या 10-15 मिनिटांनी स्टोरीला व्हिडिओ टाकत जा। आणि व्हिडिओ टाकल्यावर लगेच इंस्टाग्राम बंद करू नका। 10-15 मिनिटं इंस्टाग्रामवर तुम्ही ऑनलाईन राहा, म्हणजे अल्गोरिदमला समजतं की ह्यांनी व्हिडिओ अपलोड करून हे गायब झालेले नाहीयेत, आहे इथे। त्याच्यामुळे त्या अल्गोरिदमला जेव्हा कळतं ना तेव्हा कसं तुमचा व्हिडिओ व्हायरल होण्यास पण मदत होते। हा इंस्टाग्रामचा मोठा रूल आहे, लक्षात ठेवा तुम्ही। काही जण काय करतात, एकदा व्हिडिओ अपलोड केला ना लगेच सगळं काही फिनिश करतात, बॅक जातात, मोबाईल बंद करून बसतात। तर तसं करायचं नाही, कारण की असं केलं ना रीच खूप कमी येते। जेव्हा जेव्हा तुम्ही इंस्टाग्रामवर व्हिडिओ अपलोड करणार ना तेव्हा तेव्हा कंटिन्यू रील बघत राहा, स्क्रॉल करत राहा, त्याच्यामुळे तुमचे व्हिडिओ व्हायरल होण्यास मदत होते। आणि जर तुम्ही आता सपोज तुम्ही संध्याकाळी जर व्हिडिओ टाकत असणार ना तर तुम्ही स्टोरीला सकाळी टाकू शकतात असं की माझा रील ह्या टायमाला, जर तुमचा रील संध्याकाळी 6 वाजता अपलोड तुम्ही करणार आहे ना तर स्टोरीला एक टाकून ठेवायचं की माझा रील 6 वाजता येणार आहे। त्यामुळे तुमच्या फॉलोअर्सला आयडिया भेटते की यांचा रील 6 वाजता येणार आहे आणि इंस्टाग्रामच्या अल्गोरिदम जे आहे ना त्याच्या पण माइंडमध्ये सेट बसतं की यांचा रील 6 वाजता पडणार आहे, कारण इंस्टाग्रामचा अल्गोरिदम पण तुमची स्टोरी बघतो। त्याच्यामुळे त्यालाही ते कळतं की आता हा रील 6ला पडणार आहे। तर तुम्ही तेच करा की जेव्हा जेव्हा तुम्ही रील अपलोड करणार ना तेव्हा आधी स्टोरी टाकत जा की माझा रील या टायमाला पडणार आहे। आता दुसरी जी चूक आहे, जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो तर काही जणांना सवय असते स्वतःच रील ते सारखे सारखे बघत असतात। तुम्ही जास्तीत जास्त 1 वेळा बघू शकता, 2 वेळा बघू शकता किंवा 3 वेळा स्वतःचा रील बघू शकतात। पण जर तुम्ही कंटिन्यू तुमचा रील सारखं सारखं येऊन बघत असणार, कारण काहींना सवय असते रील पोस्ट केला का व्ह्यूज किती आले ते बघायसाठी, व्ह्यूज किती आले, लाईक किती आले हे बघण्यासाठी सारखं जर आपण आपला रील बघत राहतो तर तसं करू नका। कारण की तुम्ही जर तुमचा व्हिडिओ सारखा सारखा बघत राहिला ना तो अल्गोरिदम तुमचा व्हिडिओ पुढे
पाठवत नाही, कारण की एकदा जेव्हा आपण अपलोड करतो ना रील, तेव्हा अल्गोरिदम पहिले तुमच्या फॉलोअर्सला पाठवतं. जेव्हा तुमचे फॉलोअर्स तो बघणार, त्याला लाईक करणार, तेव्हा अल्गोरिदमला समजतं की आता इथे याला लाईक्स वगैरे भेटले आहे, मग ते पुढे लोकांना पाठवायला सुरुवात करतं. आणि याच्यामध्ये काय होतं, अल्गोरिदम त्याचं काम करतं. आणि याच्यामध्ये आपण जर सारखं सारखं आपलं रील बघत राहिला ना, तर अल्गोरिदम बोलतो की अरे हा स्वतःच याचे रील सारखं सारखं बघतोय. त्यामुळे जे आपल्याला व्ह्यूज भेटणार असतात ना, ते पूर्णपणे स्टॉप होऊन जातात. त्याच्यामुळे तुम्हाला सांगते, जेव्हा तुम्ही व्हिडिओ अपलोड करणार ना, त्याच्यानंतर सारखा व्हिडिओ बघू नका. त्या व्हिडिओ टाकल्यानंतर अल्गोरिदमला त्याचं काम करू द्या, व्हिडिओ पुढे पुढे पाठवण्याचं. जर तुम्हाला तुमचा व्हिडिओ बघायचा असेल तर तो सेव्ह करून ठेवा गॅलरीमध्ये, कारण एखाद्याला सवय असते, जर एखादा व्हिडिओ चांगला आला ना, तर आपण कसं सारखं सारखं आपला स्वतःचाच व्हिडिओ बघतो की अरे मी किती छान व्हिडिओ बनवलाय. त्यामुळे तुम्ही तो गॅलरीत सेव्ह करून ठेवा आणि तिथे बघत राहा. आणि तुम्हाला जर व्ह्यूजच बघायचे असतील ना, तर आपल्या प्रोफाईलवर आपल्याला कळतंच किती व्ह्यू आले, काय आलेले आहेत. एकदा व्हिडिओ बघितला का त्याच्यानंतर 4-5 तासांनी बघा त्याच्यावर किती व्ह्यूज आले. पण कंटिन्यू 5-5 मिनिटाला, 10-10 मिनिटाला असे सारखं सारखा तुम्ही तुमचा स्वतःचा रील ओपन करून बघू नका. त्याच्याने तुमची रीच खूप डाऊन होणार आहे आणि व्ह्यूज अजिबात येणार नाहीये. त्यामुळे हा दुसरा नियम पण तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. तिसरी चुकी, काही जण व्हिडिओ कधीही अपलोड करतात. त्यांना मनाला जेव्हा वाटेल तेव्हा व्हिडिओ अपलोड करतात. रात्रीचे 12 वाजता करतात. लक्षात ठेवा, आपण मोदी नाहीये रात्रीचे 12 वाजता आपला व्हिडिओ व्हायरल व्हायला. कारण की त्याच्यावर पण एक व्हिडिओ आला होता की मोदीजी रात्री 12 वाजता टाकतात तरी त्यांचा व्हिडिओ मिलियन मध्ये जातो. अरे किती झालं तरी ते पंतप्रधान आहे, त्यांचा व्हिडिओ जाणारच. त्याच्यामुळे तुम्हाला सांगते, रात्रीचे 12 वाजता व्हिडिओ टाकू नका. तुमचा व्हिडिओ टाकण्याचा फिक्स टाइम ठेवा. जर तुम्ही सकाळी 10 वाजता अपलोड करत असेल तर दुसऱ्या दिवशी पण सकाळी 10लाच अपलोड करा. तुम्हाला व्हिडिओ कधी अपलोड करायचा माहिती नसेल ना, तर तुम्हाला इंस्टाग्रामने स्वतःहून टायमिंग सांगितलेला आहे. हो, तुम्ही जेव्हा तुमच्या प्रोफाईलवर जाणार ना, प्रोफाईलवर ते दिलेलं आहे प्रोफेशनल डॅशबोर्ड म्हणून. हे बघा, तुम्हाला मी माझा प्रोफाईल दाखवते. इथे तुम्हाला दिलेला आहे प्रोफेशनल डॅशबोर्ड म्हणून. इथे गेल्यावर न्यू फॉलोअर्स म्हणून हा ऑप्शन येतो. याच्यावर तुम्ही क्लिक केलं का, तुम्हाला खाली जेव्हा तुम्ही स्क्रॉल करणार तेव्हा तुम्हाला इथे बघा टाइम दिलेला आहे. 12 वाजता किती ऍक्टिव्ह आहे, 3 वाजता किती आहे, 6 वाजता किती आहे. आता माझे मोस्टली 6 वाजताच ऍक्टिव्ह असतात, तर 9 वाजता किती ऍक्टिव्ह आहे हे सगळं इन्स्टाने तुम्हाला ऑलरेडी दिलं आहे. तर त्यानुसार तुम्ही रील अपलोड करू शकतात. आणि खाली किती जण आपले रील बघताय, नॉन फॉलोअर किती बघताय, फॉलोअर किती बघताय, हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये कळतं. जर तुम्हाला जर कळत नसेल व्हिडिओ कधी अपलोड करायचा, तर तुम्ही यानुसार तुमच्या प्रोफाईलमध्ये जाऊन बघा व्हिडिओ कधी तुमचा अपलोड करायचा, तुम्हाला समजेल. चौथी चूक, ट्रेंडिंग ऑडिओवर व्हिडिओ न बनवणे, ट्रेंड फॉलो न करणे आणि कमेंट्सला रिप्लाय न देणे. इंस्टाग्रामवर तुम्ही बघत असणार, कधी कधी एखादा रील खूप चालत असतो सारखा सारखा. बहुतेक जण त्याच्यावर व्हिडिओ बनवतात आणि मग तो ट्रेंडिंग व्हिडिओ चालतो इंस्टाचा. जर त्या व्हिडिओवर तुम्ही पण रील बनवला ना, तर तुमचे पण रील व्हायरल होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही ट्रेंडिंग ऑडिओवर जर तुम्ही रील बनवला ना, तर तुमचे व्हिडिओ व्हायरल व्हायला खूप चान्स असतो. काय करतात, त्यांना जर एखादं सॉन्ग आवडलं तर ते त्याच्यावर बनवतात. असं म्हणजे त्यांना जसं आवडतं तसं ते करतात, पण तसं नाही चालत. इंस्टाग्रामला जर तुम्हाला पुढे जायचं असेल ना, तर तुम्हाला इन्स्टाचे रूल फॉलो करावे लागणार. तेव्हा तुम्हाला इंस्टाग्राम पुढे न्यायला सपोर्ट करेल. त्याच्यामुळे तुम्ही ट्रेंड फॉलो करा. आणि काही जण काय करतात, त्यांनी जेव्हा रील वगैरे अपलोड करतात तेव्हा त्यांना कमेंट्स येतात, तर त्या कमेंट्सला ते रिप्लाय देत नाहीत. आता सगळेजण चांगली कमेंट्स करतात असं नाहीये. चांगल्या कमेंट्सपेक्षा वाईट कमेंट जास्त येतात. त्यामुळे जे वाईट कमेंट्स करतात त्यांना तुम्ही तुमच्या भाषेत उत्तरं द्या, की जर चांगले कमेंट्स कोणी करत असेल तर त्यांना तुम्ही चांगली उत्तरं द्या. म्हणजे तुम्ही जर तुमच्या कमेंट्सला उत्तरं दिली तर इंस्टाग्रामला कळतं की हे प्रत्येक कमेंटची उत्तरं देत आहे, म्हणजे हे इंस्टाग्रामवर ऍक्टिव्ह आहे. तुमची एंगेजमेंट त्याच्याने वाढेल, रील व्हायरल होण्यास मदत होईल. आणि जेव्हा तुम्ही लोकांना उत्तरं देणार तेव्हा लोकांना कळतं की अरे बाबा, यांनी मला जे मी विचारलंय किंवा जी मी कमेंट्स केली त्याच्यावर उत्तर दिलंय, म्हणून लोक एक्साइटमेंट मध्ये परत तुमच्या पुढच्या व्हिडिओला कमेंट्स करतात. अशा प्रकारे तुमचा एंगेजमेंट वाढत राहतो. त्यामुळे तुम्ही कमेंट्सला नक्की उत्तर द्या. आणि इंस्टाग्रामवर जेव्हा तुम्ही रील सतत स्क्रॉल करतात, रील बघतात, तेव्हा तुम्हाला कळतं ना आपल्याला की कुठला रील सारखा चालतोय, लोक कुठल्या रीलवर जास्त व्हिडिओ बनवत आहे, तर तो रील तुम्ही पण बनवा, तुमचाही रील व्हायरल होईल. तर हा चौथा जो रूल आहे तुम्ही नक्की फॉलो करा. याच्याने पण तुमचे व्हिडिओ व्हायरल होण्यास खूप मदत होईल. आणि आता राहिला आहे 5वा आणि शेवटचा मुद्दा, जो खूप इम्पॉर्टंट आहे.
पाचवा नियम म्हणजे आपण सतत इतरांशी तुलना करतो, आपली तुलना इतरांशी करतो आणि व्ह्यूज कमी आले म्हणून हार मानतो. असं खूप जणांचं झालंय, माझं पण झालेलं आहे. कारण की जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करत होती ना, तेव्हा सुरुवातीला माझ्या व्हिडिओवर खूप कमी व्ह्यूज यायचे, 100 200 याच्या पुढे तर जातच नव्हते. पण तुम्ही जेव्हा सातत्य ठेवतात, हे 4 जे मी तुम्हाला रूल सांगितले आहेत ते रूल जर तुम्ही फॉलो केलेत ना, तर तुमचा व्हिडिओ व्हायरल होणारच. आज तुमचे 100 200 व्ह्यूज येत आहेत, पुढे जाऊन तुमचे 1000 येतील, 2000 येतील, 5000 येतील, 1,00,000 येतील, पण येणारच. आणि तुम्ही लक्षात ठेवा, जर तुमचा एखादा रील व्हायरल झाला तर तुमचे जेवढे मागचे सगळे रील आहेत ना ते पण व्हायरल होणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही कंटिन्यू रील टाकत राहा. आणि जर तुमचे व्ह्यूज कमी येत असतील तर टेन्शन घेऊ नका, एक ना एक दिवस तुमचे व्ह्यूज मिलियन पर्यंत जाणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि आपण काय करतो, सतत आपली तुलना दुसऱ्यांशी करतो की अरे मी एवढे व्हिडिओ टाकते पण माझा व्हायरल होत नाही, आणि हिने बघा आज टाकलाय तर हिचा लगेच व्हायरल झालाय. असतं काही काही जण पटकन ग्रो करतात, आपल्याला थोडा वेळ लागतो. काही काही जण वेगळ्या मार्गाने जातात ग्रो होण्यासाठी, पण आपल्याला तो मार्ग निवडायचा नाहीये. आपण आपली इमेज जपूनच आपल्याला व्हिडिओ व्हायरल करायचे, सातत्य ठेवायचं आहे. एक ना एक दिवस आपला व्हिडिओ नक्की व्हायरल होणार. आणि आज आपण दुसऱ्याशी तुलना करतोय, उद्या ते बाकीचे लोक पण आपल्याशी तुलना करतच असणार आहे ना, आपल्याला थोडी माहिती. त्याच्यामुळे प्रत्येक जण कोणाशी ना कोणाशी तुलना करतातच. पण दुसऱ्याशी तुलना करू नका, आपल्यामध्ये काय गुण आहेत ते ओळखा आणि तसं तुम्ही करायचा प्रयत्न करा. त्याच्यामुळे तुमचे व्हिडिओ हे नक्की व्हायरल होतीलच. कसं आहे ना, आपण जर इतरांशी तुलना करायला गेलो ना, आता तिने एखादा व्हिडिओ टाकला असेल आणि तिचा मग तो व्हायरल होत असेल तर आपण बघतो अरे हिने हा व्हिडिओ टाकलाय, मग आपण पण असाच टाकूया. मग आपण काय करतो, तिने जो व्हिडिओ टाकलाय तसाच व्हिडिओ आपण बनवायचा प्रयत्न करतोय. तर तसं करू नका, कारण की तिच्या फीडमध्ये तिचा हा व्हिडिओ लोकांना आवडत असेल म्हणून तिने टाकला, पण तुमचा पण तसाच व्हिडिओ लोकांना आवडणार असं नाहीये ना. तुमचं काहीतरी वेगळं टॅलेंट लोकांना आवडत असेल तर तेच तुम्ही शोधायचा प्रयत्न करा. व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पहिले सुरुवातीला वेगवेगळे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करा. कॉमेडी बनवा, सॉन्गवर बनवा, काहीतरी तुमचं वेगळं बनवा. आणि त्याच्यातून तुम्ही बघा कोणत्या व्हिडिओला जास्त रिस्पॉन्स भेटतोय, कोणत्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज येतोय. आणि जर एखाद्या व्हिडिओला तुम्हाला समजलं जास्त व्ह्यूज आलेले आहेत तर कंटिन्यू तसेच व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करा. तर नक्की तुमचा व्हिडिओ एक ना एक दिवस मिलियन पर्यंत जाणार आणि तुमचा इन्स्टा अकाउंट नक्की ग्रो होणार. फक्त सातत्य ठेवा. माझा आजचा व्हिडिओ बनवायचं कारण हेच आहे की ह्या 5 चुका मी सुद्धा केल्या आहे आणि तुम्ही ह्या करू नयेत, म्हणून मी तुम्हाला आजचा व्हिडिओ हा बनवला आहे की तुम्ही पण या 5 चुका करू नये. आणि आता तुम्हाला जर खरंच इन्स्टावर ग्रो करायचं असेल तर या 5 चुका लक्षात ठेवा आणि तुम्हीही तसं करू नका. सातत्य ठेवा. काय म्हणतात काय माहिती, माझ्या तोंडात येत नाहीये, पण खरंच संयम ठेवा. या मराठी भाषेतच सांगते मी. तर तुम्हाला जर व्हिडिओ ग्रो करायचे असेल ना तर हे नियम लक्षात ठेवा. आणि लवकरच भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन घेऊन इंस्टाग्राम बद्दल. तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की ते सांगेल की आणखीन काय होतं की ज्याने माझं इन्स्टा अकाउंट ग्रो झालेलं आहे. तर आपण भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.